की तुम्ही ह्या घरातला सगळा कचरा तुम्ही काढा. जी गोष्ट तुम्ही कधी वापरलेली नाही, 3-4 वर्षामध्ये त्याला हात लावलेला नाही, असे ड्रेस, अशा वस्तू ज्या भंगार आहेत, उदाहरणार्थ मोठी मोठी घड्याळं जी बंद पडली आहेत, बरोबर, अनेक मोबाईल्स, जो उदाहरणार्थ नोकियाचा 3310 अजून काही लोकांच्या घरामध्ये आहे, जो त्यांना माहिती आहे ह्याला काही उपयोग नाही आहे. बरोबर आहे. अनेक चार्जर, मोबाईल गेलेला असतो, मोबाईल खराब झालेला असतो, पण त्या मोबाईलचा चार्जर जो आता लागत नाही, उपयोग नाही, तरी देखील त्यांनी तो ठेवलेला आहे. अशा अनेक वस्तूमध्ये नकारात्मक साठते, निगेटिव्हिटी साठून राहते आणि त्यामुळं त्या घरामध्ये एक ऊर्जा राहायला पाहिजे पॉझिटिव्ह, ती ऊर्जा राहत नाही आणि तो पैशाचा ब्लॉकेज आहे. त्यामुळं प्रत्येकाने हे जे बघतायत हे पॉडकास्ट, त्या प्रत्येकाला मी विनंती करेन की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमच्याकडे पैसा आकर्षित करायचा असेल, त्या पैसा फ्लो चांगला पाहिजे असेल, तर तुमच्या घरातलं क्लटर काढून टाका, म्हणजे डिक्लटर करा. तुमच्या घरातली अडचण काढून टाका, तुम्ही सॉर्टिंग करा. उदाहरणार्थ एक कपाट आवरायला घ्या, कोणत्या गोष्टी तुमच्या वापरण्यासारख्या आहेत, योग्य आहेत त्या ठेवा, बाकीचे काढा. असं करत सगळं घर तुमचं आवरून घ्या. आपण बघा दिवाळीला काय म्हणतो की आपण घर साफ करायचं आहे, लक्ष्मी येईल. लक्ष्मी येईल, बरोबर ना. पण लक्ष्मी फक्त दिवाळीला येते का? नाही, लक्ष्मी तुम्ही ज्यावेळेला घर स्वच्छ करणार त्यावेळेला लक्ष्मी येणार आहे. बरोबर आहे. मी म्हणतो की 2-3 महिन्यांना असं एक ड्राईव्ह घ्यायला हरकत नाही. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.